मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर, जिल्हा जळगाव। पिनकोड नंबर आहे रावेरचा 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। आपण केव्हाही माझ्या मार्गदर्शनासाठी किंवा भेटण्यासाठी आपल्याला यायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं, कारण माझे दौरे अधिक असतात। आजचा विषय एक जरा वेगळा आहे, आगळा आहे, आणि परंतु तो अगदी महत्त्वपूर्णच आहे। व्हिडिओचा कार्य आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आहे की पुनर्जन्म। पुनर्जन्म हा ज्योतिषशास्त्राला मान्य आहे आणि ज्योतिषशास्त्रात याचा उल्लेख पण आहे। पुनर्जन्माच्या काही कथा आपल्याला वर्तमानपत्रातून, मॅगझिनमधून, देश विदेशातून, परदेशातून सुद्धा माहीत पडतात। आणि पुनर्जन्म हा होतोच, पण पुनर्जन्म कसा होतो, कुठे होतो, कोणत्या प्रकारे होतो, तर पुनर्जन्म होण्याला मात्र कर्मगती अवलंबून असते। मागचं आपलं पूर्वसंचित आणि वर्तमान आपण करीत असलेले कर्म यांची सांगड घालूनच आपल्याला पुनर्जन्म मिळतो। परंतु पुष्कळसा पुनर्जन्म हा आपलं जर कर्म योग्य नसेल तर वाईट पुनर्जन्म मिळतो। पशुपक्षाच्या योनीमध्ये आपल्याला जावं लागते आणि त्या कशा प्रकारे मिळतो त्याचं विषय विश्लेषण आपण आज करणार आहोत। पुनर्जन्म आणि मोक्ष हे दोन भाग आहे। पुनर्जन्म हा वाईट कृत्यामुळेही होतो आणि चांगल्या याच्यामुळे पण होतो। परंतु आपलं कर्म जर अशुद्ध असेल, अशुभ असेल, तर आपल्याला अनेक योनीमध्ये फिरावं लागते। आपण गरुड पुराणात किंवा इतरत्रही वाचतो। तर ज्योतिषशास्त्राने पुनर्जन्म सांगितलेला आहे आणि तो जन्म आपले पूर्वसंचित आणि वर्तमान कर्म ह्यावरून होत असतो। पूर्वसंचित जर आपले स्वतःचे चांगले असेल तर आपल्याला उत्तम पुनर्जन्म मिळतो, आणि आपले जर वर्तन किंवा कर्म चांगले नसेल तर मात्र आपल्याला अत्यंत अशुभ अशा योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो। परंतु माझ्या मते आणि शास्त्रामते आपला संबंध जास्त मातापित्याशीच होतो। मातापित्यांनी आपल्याला जग दाखवलेलं आहे, मातापित्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, आणि मग त्यांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा शुश्रूषा करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि त्याच्यात जर चुकलं तर मात्र पुनर्जन्म हा अघटित योगाचा मिळतो, एवढं नक्की। आता तो कसा मिळतो आपण बघणार आहोत। मातापित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, मोठे केलेलं आहे, आणि आता मुलामुलींचे कर्तव्य आहे की मातापित्यांची सेवा शुश्रूषा करणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे। आता मातापित्यांचे आपण ऐकले नाही, त्यांची अवज्ञा केली, त्यांना न विचारता आपण कुठेही गेले, त्यांना सोबत नेले नाही, किंवा न सांगता आपण हौस मौस किंवा इतरत्र तीर्थाटनाचे सुद्धा केले, तर त्यातून आपल्याला पुण्याचा लाभ होणार नाही, कारण खरी दैवत आपल्या घरी आहे। आता ह्या ठिकाणी आपण असे जर केले तर मग आपण कुत्र्याच्या जन्मात जाणार आहात, कारण तुम्ही आपल्या वडिलांचे ऐकले नाही, वडिलांची आज्ञा पाळली नाही। मग कुत्र्याचा जन्म आपल्याला मिळेल आणि मग मालक नेईल तिथे आपल्याला जावं लागेल, आणि मालकाची आज्ञा पाळावी लागेल, आणि मालकाचा पट्टा तुमच्या गळ्यात बांधला जाईल। म्हणून आपल्याला तो कुत्र्याचा जन्म तिथे लाभतो। मातापित्यांना घरात न ठेवणे, बाजूला व्हरांड्यात ठेवणे किंवा ओट्यावर झोपवणे, मातापित्याची घराबाहेरची ही स्थिती जर असली तर आपल्याला पुढचा जन्म हा भटकी जनावरांचा मिळतो, एवढं मात्र निश्चित।
आपण विषारीपणाने मातापित्यांशी बोललात, त्यांना त्याप्रमाणे दुखवलात, त्याप्रमाणे आपण वागले, नेहमी शब्दाने दंश केला तर आपला पुढचा जन्म साप, नाग असाच होतो. मातापित्यांची आरोग्याची सेवा केली नाही, त्यांना वेळेवर औषधोपचार केले नाही, डॉक्टरांनी सांगितले की 5-7 लाख रुपये खर्च येईल, आपण त्यासाठी खर्च केला नाही आणि त्यांचेच पैसे असताना आपण तो खर्च करत नाही आणि त्यांना सरळ घरी घेऊन येतो आणि मग त्यांचा मृत्यू होतो. मग पुढे आपली कथा सुरू होते, कर्मकहाणी. मग आपल्याला असा रोग होतो की आपल्याजवळ भरपूर पैसे असतात, परंतु त्या बिमारीला, त्या रोगाला औषधच मिळत नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या पीडित अवस्थेत जगावे लागते. आपण मृत्यू मागतात, पण मृत्यू येत नाही. यम आपल्याला घेऊन जात नाही, कारण आपल्याला पूर्ण भोगाचा काळ पूर्ण करायचा असतो. मातापित्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर मुलांची पण इच्छा पूर्ण होत नाही. दशरथाच्या बाणाने श्रावणबाळ मारला गेला. श्रावणबाळाच्या आईवडिलांनी दशरथ राजास श्राप दिला आणि दशरथ राजाच्या मृत्यूच्या वेळेला राम लक्ष्मण हजर नव्हते. आता श्राप हे सत्य असतात, हे पण तितकेच खरे. रामाने वृक्षाच्या आडून बालीस बाणाने मारले. रामाचा पुढचा अवतार कृष्णाचा मृत्यू पायास बाण लागण्याने झालेला आहे. जसे केले त्याची परतफेड ही करावीच लागते. म्हणून चांगले कर्म करावे, पुढची गती आपल्याला चांगली राहावी, म्हातारपण सुखाचं जावं. म्हणून आपल्याला या गोष्टी, कर्म चांगले ठेवणे, जास्त कर्म करणे, उचित कर्म करणे, शुभपंथाने कार्य करणे आणि आईवडिलांची सेवा करणे, इतरांची पण सेवा करणे. त्याचप्रमाणे आपण समाजकार्य पण चांगल्या रीतीने केले, कुटुंबाचं कार्य पण आपण चांगल्या रीतीने करायला हवे. कुठेही आपण कोणालाही दुखवू नये, कोणाच्या मनाला धक्का लावू नये, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपण मेहनत घ्यावी आणि सत्यतेने वागावे, खरे वागावे, म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य सुखमय जाते आणि आपल्या इच्छा पण पूर्ण होतात. आजचा विषय इथेच आपण समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि नंतर आजचा कार्य समापन करूया. पुढच्या कार्याला हाच विषय आपण पुढे पाहूया.